साहिल याच्या समोर आहे तो मोईन. मोईन अफलातून वेगवान गोलंदाजीचा मारा होतो या ठिकाणी. राईट ब्लॉक बॉक्स मारा पहिला चेंडू. आता मात्र या ठिकाणी बॉलचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. बॉल जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू या ठिकाणी पूर्णपणे बांधून ठेवलं, जकडून ठेवलं, पकडून ठेवलंय. फलंदाजाला हालायला का डुलायला चान्सच देत नाही. वेगवान गोलंदाजीचा मारा करतो साहिल. राईट ब्लॉक बॉक्स मधून मारा करतो साहिल. साहिल याच्या समोर मोहीन. बघूया पुढचा चेंडू कशा पद्धतीचं बीट करतोय. आता मात्र पुन्हा एकदा बॉलचा बॅट संपर्क होत नाही. मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडूला ढकलतो. एका धावे करता एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली 1 धाव आणि संघाचं खातं उघडलंय एका धावेने. साहिल मात्र वेगवान गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा राईट हँड बॉक्स मधून मारा करण्यासाठी साहिल तयार. आता मात्र दिशा भरकटतो, दिशा चुकतो, दिशा भूलतोय आणि बॉल जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वाईट चेंडू, वाईट स्वरूपात 1 धाव, एक अवांतर धाव. एका अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. सेमी फायनल मुकाबला चालू आहे. याचा जो संघ जिंकणार तो थेट भिडणार 5 स्टार संघाला. आणि आता मात्र रनिंग आउट होतोय, रन आउट होतोय. संघाचा पहिलं विकेट जातो मोहिनीच्या रूपात. पुन्हा एकदा राईट हँड बॉक्स मधून मारा करतोय. बघूया साहिल राईट हँड बॉक्स मधून मारा करतोय ईशान करता. बघूया आता मात्र पुन्हा एकदा यष्टा उद्ध्वस्त करतोय, यष्टा बरखास्त करतोय. तंबूत आल्या माघारी पाठवतोय ईशान याला. आणि समोर डान्स करताना दिसतोय रहीम 11 खेळचा एक सपोर्टर. उत्कृष्ट डान्स करताना दिसतो. माहिती आहे विकेट महत्वाचे आहे आणि एक क्लीन बोर्ड काढलेली आहे मस्तपैकी. तसेच पुढील वर्षासाठी बक्षीस देखील अर्थात मेडल देण्यात येणार आहेत. कैलासवासी काशीनाथ कानू कुलाबकर यांच्या स्मरणार्थ कुमार आयांश योगेश कुलाबकर यांच्याकडून पुढील वर्षासाठी मेडल देण्यात आलेले आहेत. तर मंडळ त्यांचाही मनापासून आभारी आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण पुढील वर्षासाठी या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी होताना दिसतोय. आणि रणसंख्या झाली आहे ती 2. पहिले षटक चालू आहे, पूर्ण करतोय. खेळात हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हणायला पाहिजे की माझ्या जीवनातला हा सर्वात कठीण खेळ होता आणि तोच खेळ या ठिकाणी दाखवतो साहिल. आता मात्र पुन्हा एकदा बीड होतो. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. बॉल जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. मला वाटतं या दोन्ही संघात चिपळूण आणि खेळ अशी लढत म्हणावी लागेल. जे चिपळूण मधनं बिलॉंग करतात मात्र या ठिकाणी ओमकार सहकारी संस्था या संघातून खेळतात. स्मित किरण यांच्यासारखे खेळाडू. पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतोय साहिल. आता मात्र हलूच नोच्या स्वरूपात 1 धाव. सध्या तरी स्मिथचं एकच मत असणार आहे, क्रिकेटमध्ये माझ्यासाठी पैसे कमावणे महत्वाचे नाहीत परंतु क्रिकेटमध्ये धावा बनवणे
खूप महत्वपूर्ण आहेत. असंच काहीच स्मित याचं मत असणार आहे. मी पैशांसाठी न खेळता माझ्या संघासाठी खेळतोय. त्याच्यामुळे स्मिथला देखील आक्रमक स्ट्रोक्स खेळण्याची गरज आहे या ठिकाणी. रन एक राज अफलातून वेगवान गोलंदाजीचा मारा करतो. राज राईट आर्म बॉक्स मधून मारा करताना राज बघूया. आता मात्र तेवढं ताकदीने मारला, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो कोपऱ्यातील क्षेत्ररक्षक हेमंत. निर्धाव चेंडू खेळणारा खेळाडू देखील म्हणायला पाहिजे की क्रिकेट हा नुसता खेळ नसून माझ्यासाठी जीव की प्राण आहे. त्याच म्हणण्याप्रमाणे रहीम 11 या संघाचे खेळाडू देखील खेळतात. त्यांना माहित आहे खेळायचं आपल्या फक्त नावासाठी. जो संघ आला त्या संघासाठी न खेळता नावासाठी खेळायचं आहे. आणि पहिला पुन्हा एकदा टॅपशॉट मारण्याचा विचारतो, मात्र स्मिथ यामध्ये असं बोलतोय. बॉल कलेक्ट करतोय तो रहीम 11 या संघाचा यष्टीरक्षक. निर्धाव चेंडू या ठिकाणी लांबून लांबून आपल्या ठिकाणी संघ खेळण्यासाठी आलेत. मात्र अतिशय उत्कृष्ट पद्धतीत 2 दिवस खेळ चालतात मैदानात. आपले अंपायर देखील अनुभवी अंपायर, तज्ञ अंपायर अचूक डिसिजन देत आहेत. या ठिकाणी राजने मात्र बांधून ठेवलं, जकडून ठेवलं, पकडून ठेवलं म्हणावं लागेल. स्मिथ याला हॅलो की डुलो करून ठेवलंय. नो हॅलो नो डुलो, ओनली बॉल टॅकिंग तो हम मारिंग. पुढचा चेंडू राज कशा पद्धतीत बीट करतो. राईट आर्म बॉक्स मधून मारा करतो राज. राज याच्या समोर येतो स्मिथ. आता मात्र वेगवान गोलंदाजीचा मारा केला, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो राज. निर्धाव चेंडू षटक. अद्याप तरी या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. बघूया त्या 3 चेंडूंचा कशा पद्धतीत मारा करतो राज. दिशाबद्ध गोलंदाजीचा मारा या ठिकाणी चालू आहे. एकही एक्स्ट्रा रन नाही देत, कारण की त्याला माहिती आहे एक्स्ट्रा एक जर रन गेला तर आपल्या संघाला देखील महागडं ठरू शकतं. त्याच्यामुळे दिशाबद्ध गोलंदाजीचा मारा आहे. वारंवार वेगवान मारा. आता मात्र डाय मारतोय अफलातून, फिल्डिंग करतोय. 3 धावा तर नक्कीच रोखतोय. 1 धाव काय रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 4 धावा. मला दे पहिले तांदळा थांबव. मगाचपासून नॉन स्ट्राईकला असलेला करण आता मात्र स्ट्राईकवर जातो आणि बघूया कोणती कमाली करतोय तो करण. बघूया पुढचा चेंडू करण करता. आता मात्र यष्टी बाद होतो. यष्टी उद्ध्वस्त करत चेंडू जातोय. अद्याप तरी 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. 2 षटकात अद्याप तरी 1 चेंडू शिल्लक. बॅट्समॅन नेम निखिल. पान तर दे, बाटली पिल्ला नाही बाटली दे.
बाद झालेलं करण्याच्या जागेनंतर मैदानात दाखल होतोय तो निखिल. बघूया निखिल कशा पद्धतीचं फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा राईट मारून बॉक्स मारा करतो राज याच्या समोर आहे तो निखिल. पुढचा चेंडू बघूया कशा पद्धतीचं बीट करतोय. आता मात्र वेगवान गोलंदाजीचा मारा मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावे करता कमांड कारण लोक घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकट अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास घडवायचं. आता या ठिकाणी कोणता संघ इतिहास घडवतोय पाहूया. आता मात्र हेमंत चांगला प्रयत्न होता. उत्कृष्ट या ठिकाणी गोलंदाजी ठरते आणि अशा प्रकारे या ठिकाणी अशा प्रकारे फलंदाज वाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन नेम राज. बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाली फक्त 4. 2 षटकांचा खेळ 5 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. तिसरं षटक घेऊन होता. पहिलीच विकेट घेतली. पहिल्याच बॉलमध्ये राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र चॉप केला होता चांगल्या प्रकारे. पण निश्चितच हा डिक्लेअरच्या स्वरूपात 1 रन आणि 1 रनावर समाधान मानावं लागलंय ते म्हणजेच राजला. आता मात्र मोठी फटकेबाजी करण्याची गरज आहे कारण फक्त चेंडू राहिले फक्त 4. शेवटच्या ओव्हरमधल्या 1 इनिंगमधल्या शेवटची ओव्हर चालू आहे. पूर्ण करतो हेमंत. 2 बॉल झालेले आहेत. अजूनही 4 बॉलचा या ठिकाणी भरणा आहे. बघूया टाकण्याचा व्यवस्थित प्रयत्न करतोय का. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मध्ये मारा करण्याचा प्रयत्न. ओहो चांगल्या प्रकारे या ठिकाणी माझं काय होतंय काय करतोय. आणि अशा प्रकारे अपील केलेली अपील फेटाळून लावली. त्याचप्रमाणे निश्चितपणे हा नॉट आउटचा इशारा आलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज होतोय राज. बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का. निखिल आपल्या संघासाठी पाहूया कितपत योगदान देतोय. 3 बॉल झाले तर अजूनही 3 बॉल टाकायचे आहेत म्हणजे हेमंतला. कारण हे देखील तितकीच महत्त्वाचे आहेत. आता ते बॉल महत्त्वाचे आहे ते म्हणजे निखिल करता. निखिल एक मोठी कामगिरी करावी लागणार आहे. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. हेमंतून निखिल सामना हरवताना दिसतोय. तितकाच चांगल्या प्रकारे सेमीफायनल मॅच पाहायला मिळते सगळ्यांच्या भेटीला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. चिपळूण 9 खेड या संघाच्या खेळाडूंकडून उत्कृष्ट या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहता येते. खूपच छान. आणि अशा प्रकारे धावसंख्या झालेली ती 8 धावा. शेवटचं षटक चालू आहे. पूर्ण करतोय. 4 बॉल झाले आहेत आणि शेवटचे 2 बॉल आहेत. 5वा बॉल टाकण्यात यशस्वी ठरतोय का. रिमझिम या ठिकाणी पावसाची सुरुवात झाली. पावसामध्ये देखील मॅच या ठिकाणी खेळवता येईल प्लीज. आणि अशा प्रकारे बाद होतोय फलंदाज. 4 बॉल झालेला आहे. शेवटचा बॉल 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. रणसंख्या झाली आहे ती 8 धावा झालेल्या आहेत. मॅच थांबवायची नाही आहे प्लीज. मॅच थांबवायची नाही आहे. मॅच चालूच ठेवायचे कारण अजून एक फायनल बाकी आहे. जरी पाऊस आला तरी पण या ठिकाणी मॅच चालू राहील विनंती असेल कारण अजून एक फायनल व्हायची बाकी आहे. कालच्या दिवसामध्ये फायनलमध्ये जो संघ पोहोचला होता तो संघ आहे 5 स्टार 5 पंढरी. आणि आता मात्र या ठिकाणी सेमीफायनल चालू आहे. सेमीफायनल ऑन आहे ती म्हणजेच शेवटचा बॉल आणि
रनआउट. चांगल्या प्रकारे या ठिकाणी बॉलिंग करण्याचा प्रयत्न केला. एक इनिंग समाप्त झाली आणि एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती ओमकार सोसायटी या संघाची 8 रन आणि जिंकण्याकरता 9 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 9 धावा जिंकण्याकरता काय रहीम 11 खेड या संघाला. स्पर्धा 2025 आजचा हा अंतिम दिवस. अंतिम दिवसातील सेमीफायनल या ठिकाणी सुमित गुलाबकर जर कुठे असाल तर प्रशांत पावसे 5 पंढरी या खेळाडूला मिळायचा आहे. प्रशांत पावसे उर्फ पंढरी. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय ईशांत. पाहूया आणि संघाचं या ठिकाणी संकेत. ओहो आणि पहिलाच बॉल या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला. अंपायर डिसिजन हा बॉल डॉट बॉल या ठिकाणी घोषित होतोय. पुन्हा एकदा हो गुड लेन गुड बॉल टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडू 2 डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. निश्चितच आता मात्र या ठिकाणी संकेतला एक मोठी फटकेबाजी करण्याची गरज आहे. कारण आव्हान तर कमी आहे. आव्हान तर अव्याकातलं आहे. कारण औपचारिकरित्या जिंकायला फक्त 9 धावांची गरज आहे. 16 चेंडू आहेत. 9 रनांची गरज आहे. सेमीफायनल मुकाबला या ठिकाणी काय होतंय काय घडतंय आणि कॅच आणि संख्येसारखा एक मोठा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. रहीम 11 खेड या संघाला पहिला झटका बसतोय संकेतच्या रूपात. पहिली विकेट आणि बघूया 3 बॉल तर झाले. 3 बॉल उत्तम प्रकारे या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केलेला आहेत आणि 15 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 15 चेंडू 9 धावा जिंकण्याकरता आणि मात्र सौरभ या ठिकाणी बॅटिंग मार्कवर सज्ज होतोय. पाहूया सौरभ आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या समोर आहे तो ईशांत. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न ईशांत टू सौरभ. ओहो फुलटॉस लाईनचा बॉल होता. चौकार आणि मस्त की चौकाराने स्वागत केलंय. पहिला दणदणीत खणखणीत चौकार पाहायला मिळाला. औपचारिकरित्या फक्त 5 धावांची गरज आहे. 5 धावांची गरज आहे. अजूनही 14 चेंडू बाकी आहेत. 14 चेंडू मध्ये 5 धावा जिंकण्याकरता. हो हो चांगली बिल्डिंग म्हणावी लागेल. उत्कृष्ट बिल्डिंग म्हणावी लागेल ती म्हणजे ओमकार सोसायटी करण याची. निश्चितच पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट बिल्डिंग. अशा प्रकारे ओव्हर देखील समाप्त झाली. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4 आणि जिंकण्याकरता 12 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 5 धावा. बारा चेंडू आणि जिंकण्याकरता 5 धावांची औपचारिकरित्या फक्त 5 धावांची गरज आहे. आता मात्र या ठिकाणी स्मिथ आलेला आहे आणि दत्ता
ओहो हळूच कटवत आहे. एक रन काढला तरी आरामात रन्स होऊ शकतात कारण जास्त घाई करायची गरज नाहीये. औपचारिकरित्या फक्त 4 धावेची गरज आहे. असं येणारे बॉल आहेत 11 चेंडू आणि 4 धावा. सेमीफायनल मुकाबला या ठिकाणी चालू आहे. जो जिंकेल तो 5 स्टार 5 पंढरी या संघाबरोबर खेळेल आणि 5 स्टार संघ देखील तयार राहायचं. आपण आता फायनल या ठिकाणी होणार आहे. हा चांगला चॉप केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि आता मात्र या ठिकाणी ओहो चांगल्या मारण्याचा प्रयत्न. चांगलं फिल्डिंग म्हणावी लागेल. औपचारिकरित्या 4 धावेची गरज आहे. येणारे बॉल आहेत 9 चेंडू 4 धावा जिंकण्याकरता रहीम 11 खेड या संघाला. बघूया काय होतंय. खेळ टुटंबर असा सामना रंगताना दिसतोय. आहा चांगल्या प्रकारे मारण्याचा प्रयत्न होता. फुलटास घेण्याचा प्रयत्न आणि मात्र या ठिकाणी आणि अशा प्रकारे 8 चेंडू आणि 4 धावा. जरी सिंगल जरी काढला तरी नक्कीच रन्स होऊ शकतात कारण 8 बॉल आहेत. 4 धावेची गरज आहे कारण फक्त आपल्याला माहिती आहे की सिंगलची लाईन देखील जवळ आहे. फक्त हळूच गटवला तरी पण रस या ठिकाणी ॲडव्हर्टाईज आलेला आहे. कुत्रे चाललेले आहेत पण ॲडव्हर्टाईज पकडायची आपण आणि अशा प्रकारे जाऊया मॅचकडे मैदानाकडे जिंकण्याकरता. औपचारिकरित्या पुन्हा एकदा ॲडव्हर्टाईज आलेले आहे. आडेगावातले कुत्रे वाटते खूप आहेत. भुकणारे भुकतील हो जळणारे जळतील. आपल्याला काय फक्त आपलं काम करायचं असतं. आणि आता मात्र या ठिकाणी काय होतंय काय घडतंय आणि निश्चितच या ठिकाणी मला वाटतं धर्मसंकटात पडलाय हा संघ. थोडस कमबॅक करायला लागेल कारण हा विकेट आउट होतोय आणि एकेकाली वाटत होतं एक आव्हानातलं आव्हान हा संघ सहजरित्या पार करेल. मात्र तेच आता आव्हान 9 रनांचं आव्हान होतं. तेच आव्हान जड जाताना दिसतंय कारण की क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे. कधी कोणता संघ कोणत्या संघावर मात करून विजयापर्यंत जाईल हे सांगू शकत नाही आपण. मला वाटलं होतं मगाशी की एका ओव्हरमध्ये हा आव्हान पेलू शकेल पण मी शेवटच्या ओव्हरपर्यंत तो सामना जातोय. आता औपचारिकता जिंकण्याकरता 4 धावांची गरज आहे. येणारे बॉल आहेत 7 चेंडू मध्ये 4 धावेची गरज आहे. बघूया काय होते. स्मिथ आणि 1 आणि बाब्याने 1 नंबर काम केलंय कारण बाब्याला माहिती आहे फक्त जरी आपण सिंगल काढलं व्यवस्थितरित्या फक्त हलवूच कटवून द्यायचंय आणि सिंगल मात्र घोषित होतोय. 1 रनाकरता ओव्हर देखील समाप्त झाली. 2 ओव्हरचा खेळ संपला. रन झालेले आहेत. संघाने ठरवलंय की 3 रन काढायचे कारण की 9 रनांचं आव्हानातलं टार्गेट होतं. मात्र तेच टार्गेट आता काहीच डिफिकल्ट होत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 3 रन आले. पहिल्या ओव्हरमध्ये 4 रन आले. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 रन आले. आता फक्त आणि फक्त 3 धावा. आता मात्र औपचारिकरित्या 3 धावांची गरज आहे. येणारे बॉल आहेत 6 चेंडू आणि 3 रन जिंकण्याकरता रहीम 11 खेड या संघाला. बघूया हे ओमकार सोसायटी कडून नेक्स्ट बॅट्समन. हो चांगली बिल्डिंग मला काय होतंय काय घडतंय अरे अशा प्रकारे काय होतं. अंपाने उंगली खडी की चलता किया आहे आणि मोठी विकेट म्हणावी लागेल आणि फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन आणि जिंकण्याकरता 5 चेंडू आहेत आणि 3 धावेंची गरज आहे. पहिलाच तू बोलला होतास की हे आव्हान घेतलं आव्हान आहे. मात्र तेच आता आव्हान अपोजिट संघाला रहीम 11 या संघाला जड जाताना दिसतंय. हृदयाचे ठोके सध्या तरी वाढलेले आहेत. कभी कभी दिल की धड़कन उधर जाती है तो कभी कभी इधर आती है. मतलब किसका क्या होगा किसी को मालूम नहीं है.
या ठिकाणी आपल्याला फक्त मॅचचा आनंद घ्यायचा आहे, कोणी जिंको कोणी हारो. कारण की या ठिकाणी प्रेक्षक वर्ग देखील तेवढाच आहे आणि ऑनलाईन देखील तेवढंच बघतायत. त्याच्यामुळे सर्वांच्या दिल की धडकन तेज करणारा सामना आहे, एक अप्रतिम सामना, सेमीफायनल लढत. मात्र आलो तर डिक्लेरेशन झोन मध्ये चौकार लगावतो आणि विजय होतो. विजय संघाचे अभिनंदन व हरलेल्या संघाचे आभार. आणि फायनल मध्ये संघ पोहोचला आहे तो म्हणजे रहीम 11 खेळ. खेळ टू 5 पंढरी सामना तर रंगताना दिसेल. पाहूया कालच्या दिवसामध्ये 5 स्टार 5 पंढरी हा संघ फायनल मध्ये पोहोचला होता आणि आता रहीम 11 खेळ हा संघ फायनल मध्ये दाखल होतोय. अंतिम सामना असेल, फायनल लढत असेल, तीच फायनल लढत आपल्याला पाहता येईल सगळ्यांच्या भेटीला.